फ्रेंड्स, तर मुलांच्या मला कमेंट्स आल्या होत्या की वेबसाईटवरती लिस्ट दिसत नाही आहे. तर ती कशी बघायची? तर बघा, ही जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती की charity.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर धर्मदाय आयुक्तालयाची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथं डेस्कटॉप इथे जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप साईट ऑन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं जे टॅब मुख्य पृष्ठ आमच्याबद्दल कायदे व नियम असा एक टॅब दिसेल. म्हणजे तुम्हाला होम पेज दिसेल. त्या होम पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इथं नवीन भरती म्हणून नवीन भरती 2025 एक आयकॉन दिसेल. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला येईल की जसं भरतीचं अपडेट झालं, जसं की पहिलं आलं जाहिरात, मग ऑनलाईन अर्ज करा, परीक्षेचे स्वरूप कसे, मग आली मॉक टेस्ट, मग परीक्षेचे वेळापत्रक आलं, मग वेळापत्रक आल्यानंतर मग त्याचं हॉल तिकीटची लिंक आली, नंतर उत्तर तालिका आली आणि आता ही दिसते तुम्हाला उच्च श्रेणी स्टेनो, विधी सहाय्यक, निम्न श्रेणी स्टेनो, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक. हे जे त्या वेबसाईटचे मित्रांनो त्या रिझल्टच्या PDF ची म्हणजे मेरिट लिस्टची तुम्हाला नॉर्मलाइज स्कोरच्या PDF ची तुम्हाला लिंक आहे. सरळ जर तुम्हाला सपोज विधी सहाय्यकाची तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, तर तुम्हाला ही लिस्ट येऊन जाईल डायरेक्ट. आणि तसंच तुम्हाला जर करायचं आहे निम्न श्रेणी स्टेनो, उच्च श्रेणी स्टेनोचं बघू आपण, म्हणजे लघुलेखक उच्च श्रेणी. तर त्याच्यावरती क्लिक केलं आपण तर लगेच त्यांची लिस्ट येऊन जाते. तसंच सेम निम्न श्रेणीवरती क्लिक केलं तर त्याची लघुलेखक निम्न श्रेणी याची PDF येऊन जाते. आणि तसं निरीक्षकवरती केलं तरी नॉर्मलाइज स्कोर इथं तुम्हाला आला असेल. तर हे बघा, हे झालं. नंतर वरिष्ठ लिपिक याची पण तुम्ही अशीच डाउनलोड करू शकता. आणि इथे बघा परीक्षेचे वेळापत्रक आणि तारीख. तर इथं त्यांनी दिलंय स्टेनो. हे बघा, 4 नोव्हेंबर 2025ला शिफ्ट 1, 2, 3 मध्ये काय झालं, सिनियर क्लर्क ग्रुप C ह्याच्या 2 शिफ्ट झाल्या. नंतर लिगल असिस्टंटची 1 शिफ्ट झाली. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप B नॉन गॅजेटेड याची 1 शिफ्ट झाली. आणि स्टेनोग्राफर हायर ग्रेड ग्रुप B ह्याची 6 तारखेला 3rd शिफ्ट झाली. म्हणजे इथं काय मित्रांनो, फक्त सिनियर क्लर्क आणि इन्स्पेक्टर याच्या शिफ्टमध्ये झालेल्या आहे एक्झाम. आणि जी लिगल असिस्टंट ग्रुप B, स्टेनोग्राफरची लोअर ग्रेडची आणि स्टेनोग्राफरची हायर ग्रेडची याची प्रत्येकी एका शिफ्टमध्ये एक्झाम झाली असल्यामुळे तुम्ही जर याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं सरळ स्कोर दिसतोय की मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोर दिसेल तुम्हाला. याचा नॉर्मलाइज स्कोर आला नाही. कारण एक्झामच एका शिफ्टमध्ये झाली असेल तर त्याचं नॉर्मलायझेशन काय होणार, कारण पेपर तर सगळ्यांना सारखाच आला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला स्टेनोग्राफरची आणि जी विधी सहाय्यक आहे, विधी सहाय्यक म्हणजे लिगल असिस्टंट, तिची जी आहे त्याचं फक्त तुम्हाला रॉ स्कोरवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला रॉ स्कोर तुमचा चेक करायचा आहे आणि त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. थँक्यू.